नमस्कार. शिवजयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस आपल्याला आठवण करून देतो की महान व्यक्तिमत्व जन्माला येत नसतात, तर ती घडवली जातात. आणि महान राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. आणि या महानतेमागची खरी प्रेरणा म्हणजे जिजाऊ. जेव्हा एक आई ठरवते तेव्हा इतिहास घडवते. आणि शिवरायांच्या पराक्रमामागचं खरं सामर्थ्य हे म्हणजे जिजाऊंचे असलेले उच्च संस्कार. जिजाऊंनी शिवरायांना फक्त तलवारबाजीच नव्हे तर नीती, मूल्य आणि जबाबदारी देखील शिकवली. लहानपणापासूनच त्यांनी रामायण, महाभारत यासारख्या कथांमधून धर्म, न्याय आणि आदर्श नेतृत्वाची शिकवण दिली. त्यांनी शिवरायांना शिकवलं की सत्ता ही स्वतःसाठी नव्हे तर जनतेच्या कल्याणासाठी असते. शक्ती ही दडपशाहीसाठी नाही तर संरक्षणासाठी असते. त्याचबरोबर स्त्री ही पूजनीय आहे. स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे आणि यातच खरं शौर्य आहे, अशी शिकवण जिजाऊंनी शिवरायांना दिली. तर आज मी हे सगळं का सांगतेय? आजची स्त्री ही घरापुरती मर्यादित नाहीये, तर ती घर, करिअर, समाज सांभाळणारी शक्ती आहे. ती स्वावलंबी आहे, ती सक्षम आहे, तिच्यामध्ये निर्णय क्षमता आहे. पण कधी कधी हे यश मिळवत असताना आपण स्वतःमध्येच हरवून जातो. कधी कधी यश मिळवण्याच्या धावपळीत स्वतःमधली विनम्रता, संयम, कृतज्ञता, संस्कार हे हरवत चाललेत का? थोडा अहंकार वाढतो, मीपणा जास्त महत्त्वाचा वाटू लागतो आणि मग कुठेतरी नात्यांमधली ऊब कमी होते. म्हणूनच पुन्हा एकदा आज गरज आहे ती जिजाऊंच्या संस्कारांची आठवण करून देण्याची. कारण मनामध्ये जेव्हा अहंकार वाढतो ना, तेव्हा न कळतच मनामध्ये मीच योग्य आहे अशी भावना येते. समोरच्याचा ऐकून घेण्याची क्षमता कमी होते. बऱ्याचदा माझ्याकडे क्लिनिकमध्ये ट्रीटमेंटसाठी, काउन्सलिंगसाठी पेशंट्स येतात, कपल्स येतात आणि आजकाल हा प्रॉब्लेम फार वाढत चाललाय. इगो वाढल्यामुळे नात्यांमध्ये गैरसमज होतात, वाद वाढतात आणि मग नात्यांमध्ये दुरावा यायला लागतो. व्यक्तिगत प्रगतीसाठी आत्मविश्वास हा गरजेचा आहेच, पण जर अहंकार आला तर नक्कीच तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर नात्यांमध्ये दुरावा देखील येतो. म्हणूनच आजच्या स्त्रीने आपलं कर्तृत्व टिकवून ठेवत असताना नम्रता, समजूतदारपणा, प्रेमळ स्वभाव हे जपणं देखील तितकंच गरजेचं आहे. कारण खऱ्या अर्थाने मोठेपणा हा नाती जपण्यात आणि मन जिंकण्यात आहे असं मला वाटतं. आणि हेच तर आपल्याला जिजाऊंकडून शिकायचं आहे. जिजाऊ खंबीर होत्या पण अहंकारी नव्हत्या. त्या कणखर होत्या पण त्यांच्या मनामध्ये करुणा होती. त्यांच्याकडे संयम, विनम्रता, कृतज्ञता होती, संस्काराची जपणूक होती. आणि आजच्या स्त्रियांनी हाच तर संदेश घ्यायचा आहे. मोठे होत असताना आपल्याला माणुसकी सोडायची नाहीये. तुम्ही पुढे जा, पण तुमचे पाय नेहमी जमिनीवर असले पाहिजे. तुमच्याकडे कृतज्ञता असली पाहिजे. यश मिळवा पण अहंकार नसला पाहिजे. स्वतःसाठी नक्कीच जगा पण नात्यांची किंमत देखील ओळखा. आधुनिक व्हा पण संस्कार विसरू नका. कारण आपण जसं जगतो तशीच आपली मुलं शिकतात. तुम्ही शांत राहा तर ते संयम शिकतील. तुम्ही स्वाभिमानी राहिलात तर ते आत्मविश्वास शिकतील. शब्दांनी नाही तर तुमच्या वागण्यातून मुलांना संस्कार द्या. आणि शिवविचार काय आहेत? तर शक्ती असूनही नम्र असणं, यश मिळूनही पाय जमिनीवर असणं आणि स्वतःसाठी नाही तर समाजासाठी जगणं. आणि आजची आई, स्त्री, बहीण हीच उद्याच्या समाजाची शिल्पकार आहे असं मला वाटतं. त्यामुळे मुलांना योग्य काय, अयोग्य काय याची शिकवण देणं फार गरजेचं आहे. आणि आजच्या या डिजिटल युगात जर तुम्हाला तुमच्या मुलांची सतसत विवेकबुद्धी कायम ठेवायची असेल तर तुम्हाला योग्य काय, अयोग्य काय हे सांगणं देखील गरजेचं आहे. एखादी वस्तू लगेच मिळत नाही, त्यासाठी संयम लागतो, वेळ लागतो, कष्ट लागतात. ही देखील शिकवण तुम्ही त्यांना दिली पाहिजे. त्याचबरोबर अपयश हा शेवट नसून ती एक नवी सुरुवात असते. अपयश पचवण्याची देखील त्यांच्यामध्ये ताकद निर्माण झाली पाहिजे. त्यांना स्वाभिमानी बनवाच, पण त्यांच्यामध्ये विनम्रता देखील असली पाहिजे. मी या शब्दाऐवजी आपण या विचाराने त्यांना जगायला शिकवा. आणि हेच तर शिवविचार आहेत. चला तर मग या शिवजयंती निमित्त आपण असा संकल्प करूया
की मुलांना फक्त यशस्वी बनवायचं नाहीये, तर चांगलं व्यक्तिमत्व घडवायचंय. यासाठी शिवविचार आणि संस्कार त्यांच्या मनामध्ये रुजवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आज खूप महत्त्वाचा दिवस आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय म्हणजे काय? अक्षय म्हणजे न संपणारं सुख, समृद्धी. आणि या दिवशी आपण दान करतो, सोनं, नवीन वस्तू खरेदी करतो, नवीन गोष्टींची सुरुवात करतो. तर यावर्षी थोडं वेगळं, थोडं खास करूया. जशी आपण बाहेरच्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करतो ना, तशीच एक अमूल्य गुंतवणूक तुमच्या स्वतःमध्येही करूया. स्वतःच्या आरोग्याकडे प्रेमाने पाहूया, तुमच्या मनाला शांततेची सवय लावूया, सकारात्मकतेची नवी दिशा देऊया. कारण खरा अक्षय, खरी संपत्ती ही सोन्यात किंवा कुठल्या वस्तूंमध्ये नसते, तर ती असते निरोगी आरोग्य संपदेत. आणि बाहेरच्या गोष्टींमध्ये केलेली गुंतवणूक कधीतरी कमी जास्त होऊ शकते, पण स्वतःमध्ये, स्वतःच्या आरोग्यामध्ये केलेली गुंतवणूक ही कायमस्वरूपी असते. तर ती कशी करायची? तर योग्य आहार, व्यायाम, ध्यान, सकारात्मकता. आणि ह्यासाठी तुम्हाला स्वतःकडे लक्ष देण्याची फार गरज आहे. जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये गुंतवणूक करता, तेव्हा खऱ्या अर्थाने तुमचं आयुष्य सुंदर आणि समृद्ध होतं. आणि खरी संपत्ती ही सोन्यात नाही, तर आयुष्याच्या प्रत्येक क्षणात दडलेली आहे. त्यामुळे या अक्षय तृतीयेला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा देखील तुम्ही संकल्प करा. तर तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा अक्षय तृतीयेच्या आणि शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.